मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपूरमध्ये आज ते जनता दरबार भरवणार आहेत। या जनता दरबारामध्ये नागरिक आपल्या समस्या घेऊन येणार असून त्या सोडवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील। आज ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीला आमदार आणि खासदार तसंच जिल्हा प्रमुख उपस्थित असतील। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता प्रभादेवीमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होईल। या प्रकाशन सोहळ्याला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती आहे। संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत। गुजरात दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी मोदी शहांना वाचवलं। बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केली असं सुद्धा या पुस्तकामध्ये मांडण्यात आलंय। राऊतांनी पुस्तकामधून केलेल्या गौप्यस्फोटांवर फडणवीसांनी खोचक टोला लगावलाय। मी कादंबऱ्या वाचत नाही, मी कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचणं कधीच सोडलेलं आहे असं विधान फडणवीसांनी केलंय। कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे। कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो। त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या, तुम्ही ते कोण आहे? ते कोणी खूप मोठे नेते आहेत का? छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला अशा कहाण्या लिहून फसवण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। या लेखकाला गटरातील अर्क असं नाव शोभून दिसेल असं विधान सुद्धा चित्रा वाघ यांनी केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गासारख्या महाराष्ट्राला अशा मनोहर कहाण्या लिहून नाचवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी कधीही होणार नाही। खरं तर गटारातील अर्क असं नाव संबंधित लेखकाला अधिक शोभून दिसले असते। असो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलं स्थान त्या काळात काय होतं हे त्या पुस्तकात मांडा असं विधान संजय शिरसाट यांनी केलंय। मी काहीतरी स्फोट घडवतोय, हे प्रसिद्धीसाठी सुरू असलेले प्रकार आहेत, याला नौटंकी म्हणतात असा टोला सुद्धा शिरसाट यांनी लगावलाय। शिवसेना प्रमुख हे तडकाफडकी बोलणारे नेते होते, हे यांच्यासारखे नव्हते। ते बाळासाहेबांबरोबर बसत होते, तुम्ही त्याच्यावर चुरूट पीत होते, काय करत होते तुम्ही? आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधीतरी त्या पुस्तकात मांडा ना। परंतु मी काहीतरी स्फोटात्मक काहीतरी बोलतोय किंवा लिहिलंय आणि हे सत्य माना, हे जे प्रकार आहेत ना, हे प्रसिद्धीसाठी असतात, हे नौटंकी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। यावेळी ते शहरामधील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत। मनसेकडून आज प्रति महापालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भांडूपमध्ये प्रति महापालिका सभागृह पार पडणार आहे। या प्रति महापालिका सभागृहासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। पालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील 3ही पक्ष एकत्रित लढणार आहेत असं सुद्धा फडणवीस यांनी सांगितलंय। शिंदेच्या शिवसेनेच्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याला नवी मुंबईतून सुरुवात झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात युवासेनेचा मेळावा पार पडला आणि यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबईतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरूच आहे। कात्रज विकास आघाडी तालुका हवेली येथील उपसरपंच, सरपंच आणि सदस्यांसह 50हून अधिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला। पुण्यामधील वनविभागाच्या जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दोषी ठरवलंय आणि त्यामुळे नारायण राणे यांनी नैतिकता असेल तर खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 30 वर्षापूर्वी नारायण राणे महसूल मंत्री असताना जो निर्णय घेतला होता त्या निर्णयावर 30 वर्ष कायदेशीर कारवाई सुरू होती आणि सर्वोच्च न्यायालयाने काल ही जमीन वन विभागाला परत करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर याआधी जी कमिटी झाली त्या कमिटीने नारायण राणे यांना दोषी ठरवलं होतं। आता खरं तर सर्वोच्च न्यायालयाने
निर्णय विरोधात दिल्यानंतर नारायण यांनी खासदारकीचा राजीनामा नैतिकता असेल तर दिला पाहिजे. गडचिरोलीमध्ये पालकमंत्री असताना सहपालकमंत्री कशाला हवेत असा सवाल खासदार नामदेव किरसांग यांनी मांडलाय. सहपालकमंत्री यांची कामं काय हे सुद्धा माहीत नाही. पालकमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी फिरकत नाहीत असा आरोप सुद्धा फडणवीसांवर केलाय. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांनी खरीप नियोजन आढावा बैठक घेतली. बियाणं आणि खतांचा कुठेही तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी, यासह कृषी योजना तळागाळात पोहोचावी या संदर्भात नियोजन करण्याचे आदेश सुद्धा दादा भुसे यांनी दिले. मुंबई शहराच्या 6व्या सहपोलीस आयुक्तपदी आरती सिंग यांची वर्णी लागलेली आहे. सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तान सोबत झालेल्या संघर्षानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय. अंदमान निकोबार बेटांवर सरासरीच्या 10 दिवस अगोदरच दाखल झालेल्या मान्सूनची पोषक वातावरणामुळे पुढील वाटचाल आणखी सुकर झाली आहे. ही स्थिती पुढे काही दिवस कायम राहिली तर 1 जून पूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यामधील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. विशेषतः वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना यामुळे अवकाळी पाऊस वाढलेला आहे. दरम्यान हा पाऊस 22 मे पर्यंतच सुरू राहील असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मुंबईमध्ये पुढील 7 दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे. वादळी वारा, विजांचा गडगडाट आणि हलक्या सरी कोसळणार आहे. मुंबई महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. मुंबईमध्ये एकूण 134 अतिधोकादायक खासगी इमारती आहेत आणि यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक इमारती असल्याची माहिती. सर्वाधिक धोकादायक इमारती गोरेगाव आणि वांद्रे पश्चिम परिसरात आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर कामं हाती घेतली आहेत. रेल्वे मार्गावर पाणी साचण्याच्या ठिकाणांचा व्यापक अभ्यास करून मध्य रेल्वेने अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच 31 मे 2025 पर्यंत पूर्व पावसाळी कामं पूर्ण करण्याचं लक्ष्य सुद्धा ठेवलंय. नाशिक जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. चांदवड तालुक्यामधील वडनेर भैरव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये जवळपास 2 फूट पाणी साचलेलं होतं. नाशिकमधील निफाड तालुक्यामधील पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसला. यामुळे चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा भिजून गेलेला आहे. व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यामधील पेठ भागामध्ये ढगांच्या गडगडाटास अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पिंपळखेड, जांबूत, काठापूर या गावांना पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे आणि या पहिल्याच दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून टंचाईच्या संकटातून नागरिकांना दिलासा मिळाला. बेळगावमधील बैलहोंगल तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पावसाचं पाणी शिरलं. दरवाजा आणि खिडकी तोडून पाणी बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि पाण्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कागदपत्र सुद्धा खराब झाली आहेत. तामिळनाडूच्या ओटी शहरामध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. इतर ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय. दिल्लीच्या काही भागामध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आणि काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत सुद्धा झालंय. आर.के. पुरम परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. बीडमधील परळीमधील टोकवाडी परिसरामध्ये युवकाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. बीडमध्ये अज्ञात तरुणांकडून युवकाला मारहाण करण्यात आल्याची माहिती. मारहाण झालेला युवक लिंबोटा येथील असल्याची माहिती आहे. जलालपूर येथून अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावर परतताना ही मारहाण झाल्याची माहिती आहे. बीडच्या टोकवाडी परिसरामध्ये एका टोळक्यानं शिवराज दिवटे याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीमध्ये शिवराज याच्या अंगावर जखमा झालेल्या असून त्याच्यावर सध्या परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
पोस्टाचे पार्सल नेण्यासाठी माथेरानमध्ये ड्रोनचा वापर केला जाणार आहे. देशामधील पहिला प्रयोग हा माथेरानमध्ये केला जात असल्याची माहिती यावेळी पोस्ट विभागाकडून देण्यात आली आहे. दूरसंचार व्यवस्था आता अधिक हायटेक झाल्याचं चित्र आहे. माथेरान इथं पोस्टात येणारे पार्सल्स आता हवेतून पोहोचतील. एकीकडे पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी तुर्किस्तानच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला आणि असं असतानाच इकडे नवी मुंबईमधील एपीएमसी फळ बाजारामध्ये मात्र तुर्किस्तानचे सफरचंद विक्रीसाठी ठेवण्यात आले. अगोदर आलेला माल व्यापारी विकत असून ग्राहक आता तुर्कीचे सफरचंद घेण्यास नकार देत असल्याचं व्यापारी सांगतायत. नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची आवक सुरू होती. मात्र मे महिना सुरू झाल्यामुळे आंब्याची आवक काहीशी कमी झाली आहे. महाराष्ट्रामधील आंब्याचा सीझन संपत आलेला असून पुढील आठवड्यापर्यंत हापूस आंब्याची आवक होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे. मीरा भाईंदर तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विना तिकीट अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जवळजवळ 1,70,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. या तपासणीमध्ये 40 ते 50 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 2 ते 3 RPF कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूच्या धानिवरी येथील उड्डाणपुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हे भगदाड पडलेलं आहे आणि यामुळे महामार्गावरील व्हाईट टॅपिंगच्या कामासंदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. MCA कडून वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला शरद पवार, रोहित शर्मा, माजी कर्णधार अजित वाडेकर यांची नावं देण्यात आली आहेत आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. वानखेडे स्टेडियममधील सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केल्याचं दिसलं. क्रिकेटसाठी पवारांनी मोठं योगदान दिल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले. शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा MCAने घेतलेला आहे. वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव मिळालं हे खरं तर अभिमानाची बाब आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. रोहित यासाठी खऱ्या अर्थाने पात्र आहे असं मला वाटतं आणि यामुळे रोहित शर्मा अधिक चांगलं खेळेल आणि अधिक काळ खेळेल. चांगले खेळाडू रिटायर व्हावं असं आपल्याला कधी वाटतच नाही असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक 2 आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो. रोहित आणि काल वानखेडे स्टेडियमवर स्टँडचा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी फडणवीसांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. MCAने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा दिली जाईल. किमान 1 लाख लोक बसू शकतील असं स्टेडियम उभारू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी, तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ. एक अजून मोठं स्टेडियम, 1 लाख लोक किमान बसतील आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मुंबई इंडियन्सच्या सहमालकीण नीता अंबानी यांनी रोहित शर्माचं कौतुक केलं. स्टेडियमवर केवळ तुझ्या आठवणीच नाही तर तुझं नावही कायम स्वरूपी कोरलं गेलं. रोहित प्रत्येक युवा खेळाडूसाठी प्रेरणास्थान आहे अशी पोस्ट सुद्धा त्यांनी केली. ऑपरेशन सिंधूर नंतरच्या विध्वंसाची आपबीती स्वतः पाकिस्तानच्या पत्रकारांनी दाखवली. मुरिदकेमधील
मरकजवर भारतीय सैन्यानं हल्ला केलेला होता. भारतीय क्षेपणास्त्रांनी मुरिदकेचा दहशतवादी तळ बेचिराख केलेला आहे. भारतीय सैन्यानं कसा दणका दिला हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसवर अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर बॅलिस्टिक मिसाईल्सनं हल्ला केल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सार्वजनिकरित्या स्वीकारलेलं आहे. पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रात्री 2:30 वाजता फोन करून या हल्ल्याची माहिती दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताशी पाणी वाटपासह शांततेसाठी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत चर्चेचा प्रश्न उद्भवत नाही असं सुद्धा भारताने ठणकावून सांगितलंय. पाकिस्तानला भारताने दिवसा तारे दाखवले असा टोला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला लगावलाय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आणि वेळ आल्यावर जगाला आम्ही पिक्चर दाखवणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. रशिया आणि युक्रेन 3 वर्षांमध्ये प्रथमच शुक्रवारी आमने-सामने शांतता चर्चा करणार आहेत. तुर्कमेनिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेसाठी दोनही देशांचे प्रतिनिधी इस्तांबूलमध्ये एकत्रित होत आहेत. तथापि 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या दिशेने त्वरित प्रगती होण्याची शक्यता कमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC कडून 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व प्रमुख परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा 24 मे 2026 रोजी होईल. यांसह अन्य परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक UPSCनं जाहीर केलंय. नागपूर जिल्ह्यामधील कामठी शहरामध्ये भाजपने तिरंगा यात्रा काढली आणि तिरंगा रॅलीमध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये वापरलेले प्रतिकात्मक मिसाईलचे पोस्टर झळकवले गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या उपस्थितीमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. जर अपक्ष खासदार झालो असतो तर कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर उपोषणाला बसलो असतो असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येते. अकोल्यामध्ये सुद्धा काल जनसत्याग्रह संघटनेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यामधील चांदूर बाजार तहसील कार्यालयावर लोकविकास संघटना आणि तालुका शेकडो शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढत सरकारविरोधी जोरदार घोषणा दिल्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी शेतकऱ्यांच्या आणि शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होता. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये 1 कोटी रुपये खर्च करून बांधलेले तालुका क्रीडा संकुल दारूचा अड्डा बनलेला आहे. 8 वर्षांपासून क्रीडा विभागाने देखभाल न केल्यामुळे शासनाचे 1 कोटी रुपये पाण्यात गेलेत. नशा करणाऱ्या लोकांकडून स्थानिक नागरिकांना त्रास होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंढरपूर शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून विकास आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आहे. समितीने तब्बल 158 जागांवर आरक्षण सुचवलेलं आहे. विशेष म्हणजे यांपैकी 98 खासगी मालमत्तांच्या जागेवर आरक्षण सुचवलं आहे. बदलापूर शहरामधून वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव टाकून नदीचं पात्र कमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे बदलापूरकरांना पुन्हा एकदा महापुराचा सामना करावा लागणार आहे. नदीमध्ये मातीचा भराव टाकून जी जागा हडप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मातीचा भराव काढून टाकावा आणि आम्हाला या महापुरातून वाचवावं अशी मागणी स्थानिक करतात. कोल्हापूरमधील शिरोली पुलाच्या परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं 6 लहान मुलांचा चावा घेतलाय. याआधी कुत्र्यानं ज्येष्ठ महिला आणि एका युवकाचा चावा घेतला. कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतात. कल्याण बिर्ला कॉलेज रोड परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने 4 ते 5 वाहनांना धडक दिली. मध्यधुंद चालकाने विरुद्ध दिशेने कार चालवत इतर वाहनांना धडक दिली आणि या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अकलूज इंदापूर 30 किलोमीटरचा पालखी मार्ग कायमस्वरूपी टोलमुक्त करण्याची मागणी होते. अनेक ठिकाणी या रस्त्यांचं काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं टोल नाक्यावर भीक मागू आंदोलन करण्यात आलं. भीक मागून गोळा झालेले पैसे कार्यकर्त्यांनी सरकारला पाठवले. गडचिरोलीमधील कोत्तापल्लीमध्ये तिहेरी प्रेम प्रकरणी 2 प्रियकरांनी मिळून प्रेयसीचा खून केलाय.
30 वर्षीय महिलेचे 2 प्रियकर होते. या तिघांमध्ये झालेल्या वादामधून 2 प्रियकरांनी मिळून प्रियसीचा खून केला. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली. नांदेडमध्ये कृषी पंप चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेतलेला आहे. दोघांचे हात बांधून चोरट्यांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. रात्री 2 चोरटे कृषी पंप चोरताना गावकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे गावकऱ्यांनी दोघांनाही पकडलं. नवी मुंबईमध्ये आर्थिक वादामधून एका लहान मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी ट्रेडरच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं. पोलिसांनी तपास करत 1.5 तासातच आरोपीचा शोध लावत मुलाची सुखरूप सुटका सुद्धा केली आहे. वसई विरार महापालिका अधिकाऱ्याकडे 32 कोटींचं घबाड सापडलं. नालासोपाऱ्यामधील अनधिकृत 41 इमारतींच्या घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केलेली आहे. अधिकाऱ्यांच्या घरामधून 8 कोटींची कॅश, 23 कोटींचं सोनं ईडीनं जप्त केलंय. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये 90.23 मीटर भालाफेक केली. त्याने पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर धावा केल्या, तर दुसरा थ्रो अवैध घोषित करण्यात आला. त्यानंतर नीरजनं तिसऱ्या प्रयत्नात त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम थ्रो केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना खेळला जाणार आहे आणि हा सामना बंगळुरूच्या होमग्राऊंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. गुजरात संघाचा खेळाडू जोस बटलर इंग्लंडला परत जाणार आहे आणि त्यामुळे कर्णधार शुभमन गिलला भूमिका घ्यावी लागेल. माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना असं म्हणालेलं आहे. IPL 2025च्या टॉप 5 ऑरेंज कॅप धारकांमध्ये 3 फलंदाज गुजरात टायटन्सचे आहेत. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा IPL मध्ये खेळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. 29 वर्षीय वेगवान गोलंदाजाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालं. रहमान 18 ते 24 मे दरम्यान IPL खेळण्यासाठी उपलब्ध असेल असं सुद्धा BCBनं एका निवेदनात म्हटलेलं आहे. BCCने इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया अ संघाची घोषणा केलेली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला कर्णधार बनवण्यात आलाय, तर ध्रुव जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शुभमन गिल आणि साई सुदर्शन दुसऱ्या सामन्यापासून संघात असतील. दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर NTRच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं सरप्राईज घेऊन येत आहे अशी पोस्ट करत अभिनेत्री ऋतिक रोशनने खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या आगामी वॉर 2 या चित्रपटाच्या माध्यमातून हे सरप्राईज असेल. या वॉर 2 मध्ये ऋतिकचा कबीर पुन्हा धडकणार आहे. रणबीर कपूरची भूमिका आणि नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन असलेल्या रामायणामध्ये बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेजगतामधील अनेक दिग्गज झळकणार आहेत आणि यामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका दाक्षिणात्य कलाकार काजल अग्रवाल साकारणार आहे. तिचा लुक टेस्ट सुद्धा घेण्यात आला आहे. बाबूराव गणपतराव आपटे हे लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या परेश रावल यांनी आगामी हेराफेरी 3 मधून एक्झिट घेतली आहे. पुढल्या वर्षी हा सिनेमा पडद्यावर झळकेल. दिग्दर्शकांशी मतभेद झाल्यानंतर परेश रावल यांनी हा सिनेमा सोडल्याचं कळतंय. या सिनेमामध्ये तब्बू सुद्धा दिसण्याची शक्यता.